Brought to you by V-Guard. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील वंदना अर्पित करतो. आणि आजच्या या विराट जाहीर सभेमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित 4 तारखेला ज्या बीड मतदारसंघातनं मोदीजींच्या सोबत दिल्लीला जाणार आहेत त्या पंकजाताई मुंडे आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांच्या सोबत ज्या पुन्हा दिल्लीला जाणार आहेत ते आपल्या लोकप्रिय उमेदवार भारतीताई पवार. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. या विधानसभा क्षेत्राचे कार्य सम्राट आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाची क्रांती आणली ते आमदार सुहास कांदेजी. अंजुमताई सुहास कांदे, विजयाताई रहाटकर, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, विजयभाऊ चौधरी, प्रतापराव दिघावकर, सुनील पाटील, शंकरण्णा वाघ, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, राजाभाऊ अहिरे, संदीप नरवडे, सचिन संघवी, सागर हिरे, अल्ताफ बाबा, साईनाथ गडगे, बबलू पाटील, सुनील पाटील, मयूर बोरसे, नितीन पांडे, मायाताई खाडे, सुजाताताई कातकडे, सचिन दराडे, सचिन शिरूड, मनीषा काकड, राजेंद्र पवार, बाळाभाऊ कांदे, ज्ञानेश्वर कांदे, फरान भाऊ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाहीये, नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी मी माफी मागतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि उपस्थित एवढ्या विराट संख्येमध्ये माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे सुहास कांदेंचं सगळं कामच वेगळं असतं. आता मी तिकडे चाललो होतो भाषण करण्याकरता, म्हणाला इकडे. अरे म्हटलं इथं तर काही दिसतच नाही, भाषण कुठनं करू, हे कुठनं वर आलं हे काही समजलंच नाही. पण मी एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगतो, माझा त्यांचा जुना परिचय आहे आणि गेले 5 वर्ष आमदार म्हणून काम करताना त्यांना पाहतोय. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं जनसामान्यांकरता काम करणारा आमदार म्हणून सुहास कांदे यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. तुमच्याकरता लढणारा माणूस आहे. मला आठवतं माझ्याकडे ते ज्यावेळेस पाण्याकरता आले होते त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी मी 100 वेळा उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की मनमाडची नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे, 90 कोटी रुपये भरायचे आहेत, ते आम्ही भरू शकत नाही, आम्हाला लोकवर्गणी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या. पण एवढे पत्र लिहिले, एवढे वेळा जाऊन भेटलो, पण मला ते मिळालं नाही. मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका, आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले. आणि मला विश्वास आहे 10% काम बाकी आहे, त्या 10%चं काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे इथला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये
आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. नांदगावची योजना असेल, 78 गावाची योजना असेल, सगळ्या योजना मिळून 3,500 कोटी रुपये या ठिकाणी सुहास कांदेंनी आणले. आणि जसं स्टेडियम हे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाही, असं 35 कोटी रुपयाचं स्टेडियम या मनमाडमध्ये बांधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणून मी खरोखर सुहासजी तुमचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे, MIDC तर आली पण उद्योगही आला पाहिजे. सुहासजी मागच्याही वेळेस सर्वात चांगला लीड मनमाडने दिलाय. याही वेळेस मला विश्वास आहे भारतीताईंना सर्वात जास्त लीड मनमाडच देणार आहे. आणि एकदा तुम्ही लीड दिली की या ठिकाणी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून या MIDC मध्ये उद्योगही आणू. आणि यासोबत या ठिकाणी गिरणा धरणातून, पांजण डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी आहे, माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे. या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही. आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारखे आहोत. तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःचं नाव लिहू शकता. त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या, मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला निवडणूक होऊ द्या, 21 तारखेला मिटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो. आपल्याला एवढंच करून थांबायचं नाहीये. भारतीताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जातं ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे. त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे. त्याला 60-70 हजार कोटी रुपये लागतील. पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे 60-70 हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू. आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला, नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून निश्चितपणे होईल. बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभेची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडायचा आहे, देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे. आज या ठिकाणी अवस्था काय आहे? महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे पांडवांची सेना आहे, दुसरीकडे कौरवांची सेना आहे. पांडवांसोबतही अनेक राजे आहेत, कौरवांसोबतही अनेक राजे आहेत. युद्धाचं मैदान सजलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना यावेळी शस्त्रांनी नाही तर मताने ही लढाई लढायची आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे विश्व गौरव विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींची सेना आहे. आणि या सेनेमध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे. जानकर साहेबांच्या नेतृत्वात रासपा आहे. या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, रयत क्रांती आहे. अनेक संघटनांची मिळून आपली महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे कोण आहे माहिती आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षाची खिचडी तयार झाली आहे. 24 पक्षाची खिचडी. मी त्यांना म्हटलं, चांगला तुमची खिचडी आहे, माझा तुम्हाला एकच सवाल आहे. अरे आमचं तर ठरलंय, आमचं सरकार येणार आहे, आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत. तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे सांगा? सांगू शकत नाही. मग ते सकाळी 9 वाजता एक पोपटलाल येतात. त्या पोपटलालांना विचारलं, सांगा तुमचा उमेदवार कोण? ते म्हणजे आमच्याकडे खूप आहे, आम्ही 5 वर्षात 5 पंतप्रधान बनवू. मी म्हटलं फारच चांगला.
5 वर्षात 5 पंतप्रधान. म्हटलं मग पहिला कसा बनवाल? मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे, हे एक मध्ये खुर्ची ठेवणार आहे. लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना, तशी यांची खुर्ची असणार आहे. त्या खुर्चीच्या आजूबाजूला हे 24 पक्षाचे नेते गोल गोल फिरतील आणि संगीत बंद झालं आणि जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिल्या वर्षीचा प्रधानमंत्री, मग जो दुसरा बसला तो दुसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री. यांना समजावून सांगा, हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे. या देशाचा प्रधानमंत्री या ठिकाणी आपल्याला नेमायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे, तुमच्या परिवाराचा प्रमुख नेमायचा नाही आहे. बंधू भगिनींनो, या देशाचा प्रधानमंत्री नेमायचा आहे, जो या देशाला सुरक्षित ठेवू शकेल, या देशाला सशक्त बनवू शकेल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकेल असा नेता निवडायचा आहे. आज आपण पाहतोय आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे. आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदीजी आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे. सगळ्यांना गाडीमध्ये बसवून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे नेतात. दुसरीकडे अवस्था काय आहे? तिकडे फक्त इंजिनच आहे, डब्बे नाहीच आहे. बंधू भगिनींनो, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त ड्रायव्हरला जागा असते, सामान्य माणसाला जागा नसते. आपण बघितलं असेल राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि माननीय पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही भारतीताईंच्या कमळाचं बटन दाबाल त्या क्षणी दिंडोरी मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला. 10 वर्षामध्ये मोदीजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं, 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये आणलं, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस दिला, 55 कोटी लोकांना शौचालय दिलं, 60 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरच्या आया भगिनी पाण्याकरता हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या. अशा 60 कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींनी पोहोचवला. 80 कोटी लोकांना रोज 2 वेळचं रेशन हे मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्या महाराष्ट्रातही 7 कोटी लोक असे आहेत ज्यांना रोज मोफत रेशन हे मोदीजींच्या माध्यमातून मिळतं. 64 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं कर्ज हे मोदीजींनी बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं आणि आता 20 लाखाचं कर्ज मिळणार आहे. आणि या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केले आणि त्यांना 8 लाख कोटी रुपये दिले. या माध्यमातून 10 कोटी महिलांना मोदीजींनी रोजगार दिला. त्यातल्या 3 कोटी महिला आता या ठिकाणी लखपती दिदी होतात, लखपती होतात आणि पूर्ण 10 कोटी महिलांना लखपती करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, एवढंच नाही, आता मोदीजींनी सूर्यघर सारखी योजना आणली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं 1 कोटी लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलाय. आता प्रत्येकाच्या घरावर मोदीजी सोलर लावणार आहेत आणि त्या सोलरच्या माध्यमातून
300 युनिट पर्यंतची वीज ही प्रत्येकाला मोफत मिळणार आहे आणि अधिकची वीज तयार केली तर MSEB ती वीज विकत घेणार आहे, त्याचे पैसे देखील त्या घरच्या व्यक्तीला मिळणार आहेत। अशा प्रकारे गरिबाचा विचार हा मोदीजींनी केला। आज शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल, नॅनो युरिया असेल, शेतमालावर प्रक्रियेचे उद्योग असतील, मोठ्या प्रमाणात मोदीजींनी दिले आणि कांद्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढण्याकरता आता त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न सुरू केला। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काढू आणि कांद्याच्या शेतकऱ्याला देखील मदत करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। बंधू भगिनींनो, आताच सुहास कांदे सांगत होते मनमाडला बायपास रोडची आवश्यकता आहे। काळजी करू नका सुहासजी, मोदी साहेबांनी आपल्याला रस्त्यांकरता इतका निधी दिलाय, तुम्ही केवळ प्रस्ताव घेऊन या, मी तुम्हाला शब्द देतो या मनमाडला बायपास हा मोदी साहेबांकडनं आणि PWD मधनं या ठिकाणी मिळेल। याचं कारण पूर्वी केवळ वर्षाला रस्ते असतील, पूल असतील, रेल्वे असेल 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे, मोदीजी वर्षाला 13 लाख कोटी रुपये खर्च करतात। आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आजूबाजूला हायवे तयार झाले, आपण समृद्धी सारखा महामार्ग तयार केला, अगदी आपल्या रेल्वेला, कारण मनमाड रेल्वेच्या नावानं ओळखलं जातं। रेल्वेचं एक मध्यवर्ती अशा प्रकारचं ठिकाण हे मनमाड या ठिकाणी आहे। एकीकडे इंदोर मनमाड ब्रॉडगेजला 22,000 कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले आणि इंदोर मध्ये रेल्वेच्या सुविधा वाढवण्याकरता आपल्या स्टेशनलाही 300 कोटी रुपये हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले। आणि म्हणून विकास करणारे मोदीजी आहेत, जनसामान्यांचं त्या ठिकाणी दुःख समजणारे मोदीजी आहेत, आपल्या भारताला मजबूत करणारे मोदीजी आहेत। बंधू भगिनींनो, आठवा तो कोविडचा काळ, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांना देखील आपल्याला ओळख दाखवता येत नव्हती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, आपलं उद्या काय होईल सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह होतं। अशा काळामध्ये जगाचे एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक तर किमान मरतील, एवढा मोठा देश आहे। जगामध्ये 4 देशांनी कोविडची लस तयार केली होती, त्या देशांना वाटायचं भारत आपल्या पुढे भीक मागेल। मोदीजींना माहिती होतं मी त्यांच्याकडे जाऊन लस मागितली तरी ते सांगतील पहिले आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो। मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले, रॉ मटेरियल दिलं, जगातनं रॉ मटेरियल आणलं आणि या ठिकाणी जगामध्ये कोविडची लस तयार करणारा 5वा देश माझा भारत देश झाला आणि 140 कोटी भारतीयांना कोविडची लस 2 वेळा मोफत मोदीजींनी दिली। बंधू भगिनींनो, जर ही कोविडची लस मिळाली नसती तर आज तुम्ही आम्ही या ठिकाणी असतो का? काय आमची अवस्था असती? पण केवळ भारत नाही, मी मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशस मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं, ते उद्घाटन केलं आणि त्या देशाच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो। आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते, ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी तुम्ही कृपया माझे धन्यवाद मोदीजींना सांगा। म्हटलं कशा करता धन्यवाद? म्हणाले कोविडच्या काळामध्ये मोदीजींनी मॉरिशसला कोविडची लस दिली म्हणून मॉरिशसचे लोक जिवंत आहेत, ना तर मॉरिशस बेचिराग झाला असता। बंधू भगिनींनो, असं सांगणारे जगाच्या पाठीवर 100 देश आहेत, जे 100 देश म्हणतात आमचा नेता नरेंद्र मोदी आहे। तुम्ही आम्ही ज्याला नेतृत्व दिलं आज ते केवळ भारताचे नेते नाही आहेत, ते जगाचे नेते आहेत। आज भारताला एक मजबूत देश म्हणून मोदीजींनी तयार केलाय। भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे, लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो,
आज मोठ्या प्रमाणात या देशामध्ये उद्योग येत आहेत, रोजगाराची निर्मिती होते आहे, सामान्य माणसाच्या हाताला काम मिळत आहे, कारण मोदीजींसारखं एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. आज भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही. तो काळ होता, मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, पुण्याला बॉम्बस्फोट व्हायचे, काशीला बॉम्बस्फोट व्हायचे, हैदराबादला बॉम्बस्फोट व्हायचे, बंगलोरला बॉम्बस्फोट व्हायचे. या देशाचा प्रधानमंत्री मूग गिळून बसायचा, पाकिस्तानचा निषेध करायचा. फारच झालं तर अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचा, बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे आतंकवादी गतिविधी करतो, तुम्ही जरा त्याला समजवा. म्हणजे शाळेतल्या एका पोराला दुसऱ्या पोराने मारलं, ते यांनी मास्तरकडे जाऊन म्हणावं त्या पोराला रागवा. अशा प्रकारची लाचारी 140 कोटीच्या भारतामध्ये होती. मोदीजी प्रधानमंत्री झाले, उरी आणि पुलवामा मध्ये त्यांनी पुन्हा आमच्या जवानांना शहीद केलं. पण यावेळी देशामध्ये मोदीजी होते, मोदीजींनी पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचा खात्मा केला. बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिम्मत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची? एकही बॉम्बस्फोट या भारतामध्ये पाकिस्तान करू शकला नाही, कारण त्यांना माहिती आहे आपला बाप हा नवी दिल्लीला बसलेला आहे, तो आम्हाला सोडणार नाही. आज भारत चंद्रयान उतरवतोय. आज भारत 7000 किलोमीटर दूर शत्रूला नष्ट करणारं अग्निअस्त्र तयार करतोय आणि पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन त्या ठिकाणी भीक मागतोय. हे भारताचं नेतृत्व आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय, ही निवडणूक गल्लीची नाही आहे, दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपलं मत हे भाजपा करता नाही आहे, आपलं मत हे भारता करता आहे. या भारताला सुजलाम सुफलाम करण्याकरता, या भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता, या भारतातल्या प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता, या भारतामध्ये एक नवीन दिशा मिळवण्याकरता यावेळी आपल्याला मतदान करायचं आहे. आणि बंधू भगिनींनो, ज्या क्षणी भारती ताईंच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, वोट तर भारती ताईंना मिळेल, पण तुमचा आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मिळेल. आणि म्हणून मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता भारती ताईंना निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.